तैयार है। हालेलुया, यही वो समय है अभिषेक प्राप्त करने का। हालेलुया, जैसे प्रेरितों के काम अध्याय 2 में लिखा है। हालेलुया, कि परमेश्वर का आत्मा अग्नि समान तुझं वचन सांगतं की शेवटच्या काळामध्ये मी मनुष्य मात्रावर तुझ्या आत्म्याचा दर्शन करेन. त्यावेळेस ते ओरडणार नाही, किंचाळणार नाही, तर देवपादी अन्य भाषेत बोलतील. हालेलुया, त्यांचे पुत्र कन्या संदेश देतील व त्यांच्या मुखात स्वप्न पडतील. देव बाबा ते दर्शन बघतील. असंच घडू दे येशूच्या नावामध्ये, असंच घडू दे प्रभू परमेश्वर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आमचा संपूर्ण ताबा घे प्रभू. आमच्या आत्म्याला देवबापा तुझ्या आत्म्याची भेट घडू दे, एन्काउंटर होऊ दे. पुन्हा एक वार देवबापा, पुन्हा एक वार पिता परमेश्वरा, तुझ्या महिमेसाठी आम्ही मागत आहोत. तुझ्या महिमेसाठी. हालेलुया, हालेलुया. तुझ्या अभिषेकाची आम्हाला गरज आहे, तुझ्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे. जीसस
हालेलुया। तेरे लिए ही बस जीऊं, तू ही है मुझको लाजमी। या शेवटच्या काळात खरंच पवित्र आत्म्याची पण कमतरता नाही होणार रे बाबा। ना अभिषेकाची, ना खाण्यापिण्याची, ना कपड्या लत्याची, ना गरजाची, कशाची तरी आम्हाला तू करणार नाहीये। हे यासाठी की आम्ही तुझ्याकडे लक्ष लावावं, हे यासाठी की आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवावा, हे यासाठी की आम्ही स्वर्गाकडे पाहावं। हालेलुया। मेरा कटोरा बुडबुडला है, सर पे जो तूने करुणा भरवाई, जीवन भर मेरे जिंदा खुदा, तुझसे ही मेरी राह दे, तू ही है मेरी बंदगी। चलता है तू मेरा, मुझको ना होगी कुछ कमी, तेरे लिए ही बस जीऊं, तू ही है मुझको लाजमी। छोड़ूंगा ना मैं, रखूंगा ना मैं, वायदा है संग सदा में। हो छोड़ूंगा ना मैं, रखूंगा ना मैं, वायदा है संग सदा में, संग मेरे है यहोवा। हरगिज़ ना होगी कुछ कमी, संग मेरे है यहोवा। हरगिज़ ना होगी कुछ कमी। ठनकाऊं सांगा सर्वांना, संग मेरे है यहोवा। अपने हाथ उठाओ मोठ्याने, हरगिज़ ना होगी कुछ कमी। माझं काम आहे तेरे लिए ही बस जीऊं, तू ही है मुझको लाजमी। तेरे लिए ही बस जीऊं, तू ही है मुझको लाजमी। हालेलुया। तू सदैव आमच्या तू सदैव आमच्या यासाठी विद्या की आम्ही तुझ्या आत्म्यासोबत लाईन अप करावं। ही वेळ आहे प्रभू इकडे तिकडे न पाहण्याची, ही वेळ आहे सगळ्या गडबड गोंधळातून, सगळ्या संसारिक गोष्टीतून बाहेर येण्याची, ही वेळ आहे पित्या तुझ्याकडे लक्ष लावण्याची, हीच वेळ आहे आत्म्यानं भरण्याची, ही वेळ आहे झोपेतून उठण्याची। तुझं वचन सांगतं मी येईन तेव्हा पण लोक घर बांधतील, लग्न करून घेतील, पण आम्ही तसं करू नये अशी तुझी इच्छा आहे दे बाबा। आमचं लक्ष तुझ्याकडे असावं, काम धंदा नोकरी प्रभू यापेक्षा तुला जास्त स्थान मिळावं प्रभू आमच्या जीवनात, अशी कृपा दया तू कर। कारण तू ज्यावेळेस आम्हाला गरज पडेल त्यावेळेस बोलणार आहेस, त्यावेळेस आमचे कान तुझ्याकडे असावे। सगळ्या प्रकारचा गडबड गोंधळ कदाचित तुझी वाणी आमच्यापासून लांब ठेवू नये यासाठी आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, तुझ्याजवळ प्रार्थना करत आहोत। तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुझ्याकडे आशा लावतो देवा, आम्ही तुझ्या वचनावरती पूर्ण विश्वास बाळगतो प्रभू। संग मेरे है यहोवा, हरगिज़ ना होगी कुछ कमी।
थँक्यू थँक्यू थँक्यू. तुझ्या उपस्थितीमध्ये आनंद आहे, मोकळीक आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये विचार उघडतात, अंतकरण उघडतं. तुझ्या उपस्थितीमध्ये क्लिअरिटी येते. तुझ्या उपस्थितीमध्ये कुठल्या क्षेत्रासाठी आम्हाला तुझ्या आवाजाची गरज आहे ते आम्हाला समजतं. महिमा पराक्रम, शोभा और सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है. हे यहोवा, आज जो तेरा है तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु तेरे वचन से हमसे बात कर. तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूँ. आमीन. परमेश्वर पिता, तू हमारे बीच में उपस्थित है प्रभु जी, और तेरी उपस्थिति के लिए और तेरी सामर्थ के लिए हम धन्यवाद देते हैं. हमारे बीच में हर एक उपस्थित हर एक जन को प्रभु तेरे पवित्र और सामर्थी हाथों में समर्पित करते हुए पिता हम प्रार्थना करते हैं. पिता, हमारे बीच में कोई भी ऐसा व्यक्ति ना हो पिता कि जो खाली हाथ वापस जाए प्रभु जी, बल्कि प्रभु जी तेरे सामर्थ को ग्रहण करते हुए तेरी महिमा को प्रभु जी यहाँ से लेकर जाते हुए प्रभु जी जाए. ऐसा होने दे. शैतान की हर एक चाल और शैतान का हर एक गढ़ प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम से प्रभु जी हम यहाँ से निकाल देते हैं. हर एक जन का प्रभु मन तेरे पवित्र हाथों में सौंप देते हैं पिता. हर एक की आत्मा को तेरे हाथों में सौंप देते हैं पिता. आत्मा की ओर ध्यान लगाकर प्रभु हम यहाँ पर बैठे, प्रार्थना के साथ बैठे, प्रार्थना के साथ तेरे वचन को सुने प्रभु जी. उस वचन को हम ग्रहण करें प्रभु जी, अपने आप में प्रभु जी अपने जीवन में लागू करें. सब होने दे पिता. हर एक व्यक्ति का जीवन हम तेरे पवित्र हाथों में समर्पित करें. हमारे बीच में तो उपस्थित हम धन्यवाद देते हैं पिता. सारा हम तुझे देते हैं प्रभु जी, प्रभु यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते. आमीन. बैठ जाए. प्रभु की स्तुति हो. हमारे बीच में प्रभु की महान उपस्थिति है. हालेलुया. कितने लोग विश्वास करते हैं कि प्रभु हमारे बीच में? हालेलुया, हालेलुया. प्रभु की महिमा हो कि परमेश्वर ने हमें यहाँ पर इकट्ठा किया और उसके वचन को सुनने के लिए प्रभु हमारी सहायता कर रहा है. धन्यवाद प्रभु का. एक वचन हम निकालेंगे मत्ती रचित सुसमाचार उसका 5 अध्याय और उसके 3 से लेकर हम 12 तक पढ़ेंगे. मत्ती रचित सुसमाचार 5वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनापासून आणि 12 पर्यंत. बऱ्याच वेळेस तुम्ही ते वचन वाचलं असेल, बऱ्याच वेळेस तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या असतील, बहुत बार आपने वो वचन पढ़ा होगा, लेकिन कुछ नई बातों को हम यहाँ पर सीखने वाले, इसलिए हम उन वचनों को पढ़ने वाले. ठीक है. मत्ती रचित सुसमाचार 5 अध्याय 3 पासून 12 पर्यंत, 3 से लेकर 12 तक. और वह अपना मुंह खोलकर वह उन्हें उपदेश देने लगा. धन्य है वे जो मन के दीन है, क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है. धन्य है वे जो शोक करते हैं, क्योंकि वे शांति पाएंगे. धन्य है वे जो नम्र है, क्योंकि वे पृथ्वी के अधिकारी होंगे. धन्य है वे जो धर्म के भूखे और प्यासे हैं, क्योंकि वे तृप्त किए जाएंगे. धन्य है वे जो दयावंत है, क्योंकि उन पर दया की जाएगी. धन्य है वे जो जिनके मन शुद्ध है, क्योंकि वे परमेश्वर को देखेंगे. धन्य है वे जो मेल मिलाप करने वाले हैं, क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. धन्य है वे जो धर्म के कारण सताए जाते हैं, क्योंकि स्वर्ग का राज उन्हीं का है. धन्य हो तुम जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सताए और झूठ बोल बोलकर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें करें. आनंदित और मगन होना, क्योंकि तुम्हारे लिए स्वर्ग में बड़ा प्रतिफल है. इसलिए कि उन्होंने उन भविष्यवक्ताओं को जो तुम में से पहले थे इसी रीति से सताया था. मराठी में भी पढ़ेंगे. मराठी में 3 पासून 12 पर्यंत. जे आत्मेचे दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्या पूर्वीचे संदेश जे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. प्रेज़ द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. हमारे यहाँ पर हम बहुत सी बातों को पढ़ते हैं, लेकिन एक बात की ओर मैं आपको आकर्षित करना चाहता हूँ, क्योंकि परमेश्वर हमारे जीवन में बहुत कुछ बातों को चाहता है. और पिछली बार हम उन बातों को सीख रहे थे और उन बातों से सीखते सीखते हम यहाँ पर आ चुके हैं कि परमेश्वर हमारे कैरेक्टर को बनाना चाहता है. प्रेज़ द लॉर्ड. अगर परमेश्वर मेरे बीच में और परमेश्वर के बीच में एक अच्छा संबंध बनाना चाहता है परमेश्वर, तो उसका उद्देश्य यह है कि वो मेरे जीवन में उसके कैरेक्टर को उतारना चाहता है. हालेलुया. क्योंकि अगर उसका कैरेक्टर, अगर वो जैसा सोचता है, वो जैसे कार्य करता है, उसके जैसे जीने का ढंग है, उसी बात को मेरे जीवन में वो लाना चाहता है. इसीलिए तो परमेश्वर मेरे साथ एक अच्छा संबंध बनाना चाहता है. परमेश्वर चाहता है कि हर दिन मैं उससे बात करूं, हर दिन मैं उसकी खोज करूं, हर दिन उसके वचन को पढूं, हर दिन उसके साथ चलूं, हर दिन उसके बारे में मैं सोचता रहूं. ये वो इसलिए चाहता है कि उसका कैरेक्टर मेरे अंदर में आता रहे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. लेकिन बहुत बार हम लोगों को दिखाना ज्यादा पसंद करते हैं, अपने आप में ज्यादा काम करने की हम ज्यादा कोशिश नहीं करते, क्योंकि परमेश्वर एक दो प्रकार के विश्वासी, हम यहाँ पर अब जो भी चर्च में है तो दो प्रकार के विश्वासी पाते हैं. दो प्रकार के विश्वासी लोग हैं, दो प्रकार से विश्वासणारे लोग हैं. कोणते कोणते माहिती है? एक जी कैटेगरी है, एक जो कैटेगरी है वो कृति पर ज्यादा ध्यान देने वाली कैटेगरी है, विश्वास पर ज्यादा ध्यान देने वाली कैटेगरी नहीं है. वो कार्यों पर ज्यादा ध्यान देते हैं, या जो भी कार्य है, जैसे वो प्रार्थना करने का दिखावा करेंगे, वो दिखाएंगे कि मैं मदद करने वाला हूं, वो दिखाएंगे कि मैं चर्च में आने वाला हूं, वो दिखाएंगे कि मैं बहुत सी आध्यात्मिक जो बातें, वो आध्यात्मिक बातों को मैं करता हूं, आत्मिक चीजों को मैं करता हूं. वो दिखाने वाले लोग हैं. अंदर में वो खोखले रहेंगे. अंदर में जसं मराठीमध्ये म्हणतात ते पोकळ असणार, आतमध्ये खूप पोकळ असणार, पण बाहेर मात्र ते खूप चांगलं काहीतरी दाखवतात की बाहेर मी खूप चांगला माणूस आहे अशा प्रकारे दाखवतात. पण असे काही लोक आहेत दुसऱ्या कैटेगरीमध्ये. दूसरी कैटेगरी वो है कि वो दिखाएंगे कम लेकिन अंदर में ज्यादा काम करेंगे. वो दूसरी जो कैटेगरी है वो कौन सी कैटेगरी है? वो दिखाएंगे कम, वो प्रार्थना करेंगे लेकिन वो दिखाएंगे नहीं ज्यादा कि मैं प्रार्थना करता हूं. वो आध्यात्मिक कामों को करेंगे लेकिन वो दिखाएंगे कि नहीं मैं करता हूं. वो दान भी देंगे लेकिन वो दिखाएंगे कि नहीं मैं दे रहा हूं करके. वो चर्च में भी आएंगे लेकिन उनका दिखावे का रोल नहीं रहेगा ज्यादा. वो कार्य करेंगे लेकिन उनका दिखावा ज्यादा नहीं रहेगा, वो अंदर में ज्यादा काम करते रहेंगे. और उसी कैरेक्टर को, उसी चीज को परमेश्वर चाहता है कि हमारे बीच में, हमारे अंदर वो ज्यादा काम करना चाहता है. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. बाजू वाले को बोले कि तेरे कैरेक्टर पर परमेश्वर काम करना चाहता है. यहाँ पर जो परमेश्वर, हमने जो वचन पढ़ा, उस वचन के द्वारा हम यही बातों को देखते हैं कि परमेश्वर उस कैरेक्टर के बारे में बात कर रहा है. परमेश्वर दिखावे के बारे में बात नहीं कर रहा है, परमेश्वर कैरेक्टर के बारे में बात कर रहा है. यीशु मसीह का जो कहने का अर्थ है, यीशु मसीह की जो शिक्षा है, उस शिक्षा को अगर हम देखते तो परमेश्वर, यीशु मसीह ने ज्यादातर कैरेक्टर के ऊपर ही बोला है, कैरेक्टर के ऊपर में ही काम करने के बातों के बारे में बोला है. क्योंकि बहुत बार हम ऐसा सोचते हैं कि परमेश्वर दिखावे के बारे में बोलता है. नहीं, दिखावे के बारे में ज्यादा परमेश्वर बोलता ही नहीं है और परमेश्वर चाहता ही नहीं. लेकिन बहुत से लोग उस वचन को पकड़े हुए. कौन सा वचन है? याकोबाच्या पत्रामध्ये ते वचन आहे काय की विश्वास हा कृती वाचून काय आहे? व्यर्थ आहे किंवा निष्फळ आहे. पण विश्वास आणि कृती हे दोन्ही एकत्र चालले पाहिजेत असं याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण असं नाही सांगितलेलं की केवळ कृती असायला हवी, विश्वास अजिबात नसायला हवा. या दोन्ही गोष्टी एकत्र चालायला हव्यात. विश्वास और कार्य ये दोनों एक साथ चलेंगे तो ही आप परमेश्वर से बहुत कुछ बातों को पा सकते हैं. लेकिन हम ज्यादा से ज्यादा कैरेक्टर को तैयार करने के अलावा हम ज्यादा क्या चाहते हैं कि हमारा जीवन लोगों के सामने एक धर्मी दिखाई दे. लोगों के सामने धर्मी दिखाई देना ये बहुत बार
विश्वासी लोगों ने इस बात को इतना सीरियसली लिया है कि वो ज्यादा से ज्यादा इस पर ही काम करना चाहते हैं और वो चाहते हैं कि बहुत सी बातों को हम अचीव करेंगे, बहुत सी बातों को हम पाएंगे, बहुत सी बातों के वहां पर हम पहुंचेंगे। लेकिन अपने कैरेक्टर पर अगर हम ध्यान नहीं देंगे, अगर आप पहुंच भी गए वहां पर, तो भी आप अपने जीवन में खोखलापन पाएंगे, जिसका ज्यादा आपण मराठीमध्ये पोकळपणा म्हणतो ना, ते आहे। ते त्यांना जर तुम्ही उंचावर पाहिलं, काही लोक खूप उंचावर आहेत, दिसायला खूप उंचावरती आहेत, पण आतमध्ये मात्र त्यांच्या सगळ्या गोष्टी पोकळ आहेत। जसं शास्त्रीय निपुरुषांचं, शास्त्रीय फरीसी का वैसे ही था, पर यीशु मसीह ने बार बार उनका उदाहरण दिया, और इसलिए उदाहरण दिया कि वो बहुत सी आध्यात्मिक बातों पर एक ऊंचाई पर थे। उनके जीवन में बहुत बाइबल को वो पढ़ते थे, बहुत सी प्रार्थना करते थे, और आपसे भी लंबी लंबी प्रार्थना करते थे, बहुत लंबी लंबी प्रार्थना थी। उनका जो वस्त्र था, वो वस्त्र बहुत ही सफेद था, आणि मराठीमध्ये त्याला गोंडे म्हटलेलं आहे। जे त्यांच्या वस्त्राला काय लावायचे? गोंडे लावायचे। म्हणजे जास्त आध्यात्मिक मनुष्य काय लावायचा? जास्त गोंडे लावायचे। आणि अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं, पण आतमध्ये त्यांच्या कॅरेक्टरवर त्यांनी काहीही काम केलेलं नव्हतं। त्यांचं कॅरेक्टर पूर्णपणे पोकळ होतं। म्हणून तर एक सर्वात आत्मिक माणूस जगाचं जो निर्माण करता येशू ख्रिस्त आहे, तो त्यांच्या समोर आला, ते त्याला ओळखू शकले नाहीत। माहिती तुम्हाला, उसको पहचान नहीं पाए। वो इसलिए पहचान नहीं पाए कि अंदर में उनके आत्मा थी नहीं। वो काम करते थे बहुत सी बातों को, वो मंदिर में जाते थे, प्रार्थना करते थे, बाइबल भी पढ़ते थे, और जो यहूदियों का ग्रंथ है वो यहूदियों का ग्रंथ पढ़ते थे, और भविष्यवक्ताओं की किताबों को पढ़ते थे। लेकिन वो किताबों को पढ़ते थे, लेकिन अंदर में बिल्कुल कुछ भी नहीं था। अंदर में वो कैरेक्टर पर बिल्कुल काम नहीं करते थे, क्योंकि उनके जीवन में ना आत्मा थी, ना आत्मा की बातों को वो ध्यान देते थे। इसलिए वो प्रभु यीशु मसीह को पहचान नहीं पाए। प्रभु यीशु मसीह जिसने जगत को निर्माण किया, जिसके द्वारा इस जगत की हर एक चीज बनी, उस प्रभु यीशु मसीह को पहचान नहीं पाए। वो ना पहचानने का एक ही है, क्योंकि उनका कैरेक्टर जो अंदर में बनाना था, उस पर उन्होंने ज्यादा ध्यान कभी भी नहीं दिया। इसलिए वो उनके सामने था। वो सवाल तो पूछते थे कि तेरा अधिकार कहां से है, और वो सवाल पूछते थे कि तू दुष्ट आत्माओं को कैसे निकालता है, तू परमेश्वर का पुत्र है क्या। वो बहुत से बातों को उसे पूछते थे, लेकिन वो जान नहीं पाए कि वो सच्चाई को बता रहे हैं। प्रभु यीशु मसीह ने बार बार ऐसा बताया भी कि हाँ, मैं परमेश्वर का पुत्र हूँ। ऐसे बातों बातों में उसने बताया, लेकिन उस पर उन्होंने विश्वास नहीं किया। वो ये झूठ बोल रहे हैं, ये झूठ बोल रहे हैं, ऐसा उन्होंने सोचा। वो अपने खुद के शरीर के बारे में बात कर रहा था, लेकिन वो क्या सोच रहे थे? ये बिल्डिंग के बारे में बात कर रहे हैं। आत्मा की बातों के ऊपर ज्यादा ध्यान नहीं था। उनका ध्यान कहां था? बिल्डिंग कैसे, उनके पत्थर कैसे, वो बनाने के लिए कितने दिन लगे? 46 साल लगे। वो बोलते थे 40 साल लगे, और ये 3 दिन में बांधेगा, 3 दिन में बनाएगा। ऐसा हो सकता है क्या कभी? वो ऐसा सोचते थे अपने मन में। लेकिन वो उनका सोच होने का कारण ये था कि वो दूसरी कैटेगरी में नहीं थे, जिनका आत्मा के ऊपर अपने कैरेक्टर पर ध्यान नहीं था। लेकिन वो क्या थे? वो सब कुछ कार्य करते थे, उनका कार्यों पर ध्यान था, अपने जीवन के अंदर की बातों पर ध्यान नहीं था। अंदर की बात अलग है और बाहर की बात अलग है। प्रेज़ द लॉर्ड। बाजू वाले को बोलो, अंदर की बात अलग है, बाहर की बात अलग है। आपने कभी अपने लिए, अपने खुद के आत्मिक जीवन के लिए कभी उपवास किया? बहुत से लोगों ने नहीं किया होगा। बहुत से लोग अपने खुद के आत्मिक जीवन के लिए, बहुत लोग बीमार है, ये बीमार है, उसके लिए आप फास्टिंग करेंगे। ये हमें पैसे चाहिए, उसके लिए हम फास्टिंग कर सकते हैं। ये हमारा काम खुल जाए, इसके लिए हम फास्टिंग कर सकते हैं। बहुत सी बातों के लिए हम प्रार्थना भी करते हैं, फास्टिंग भी करते हैं, बहुत बार करते हैं। लेकिन मुझे परमेश्वर के साथ समय बिताना है। मेरे अंदर का जो भी अगर गंदगी है, कुछ भी, उसको निकालने के लिए मैं प्रभु के सामने बैठा। ऐसा हुआ है आपके जीवन? अगर नहीं हुआ है तो आपको करने की आवश्यकता है। प्रेज़ द लॉर्ड। क्योंकि परमेश्वर यहाँ पर कैरेक्टर पर ज्यादा ध्यान देता है। उसके साथ संबंध हम बना रहे हैं, उसके साथ हम चल रहे हैं, परमेश्वर के साथ चलने की हम कोशिश कर रहे हैं, लेकिन कैरेक्टर नहीं बना रहे, सिर्फ कार्यों के ऊपर ध्यान दे रहे, तो कभी भी आप उसके साथ रेगुलर नहीं चल सकते। आप हो सकता है आप प्रार्थना करेंगे, हो सकता है आप चर्च में आए, हो सकता है आप बाइबल पढ़े, हो सकता है आप ये सब कुछ करें, लेकिन आपका अंदर का जीवन बदलता जाना चाहिए। प्रेज़ द लॉर्ड। बहुत से लोग स्टेज पर खड़े, बहुत से लोग बड़ी बड़ी स्टेज पर खड़े, बहुत से लोग
बड़े बड़े बातों को बोलते हैं, बहुत से लोग संदेश देने वाले, बहुत से लोग बड़ी बड़ी प्रार्थना करने वाले, बहुत से लोग ऐसे हैं कि जिनको आप देखेंगे तो बोलेंगे इसके जैसा धार्मिक कोई नहीं, लेकिन अंदर में बहुत ही खोखले लोग। अगर आपके जीवन में ऐसा है तो ऐसा परमेश्वर नहीं चाहता। परमेश्वर चाहता है कि आपका अंदर का जीवन इतना मजबूत बनता जाए, इतना मजबूत बने, जब भी पवित्र आत्मा के द्वारा आने वाला कोई भी आवाज हो, वो आवाज अच्छे के साथ क्लियरली सुन पाए। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। क्योंकि इस चीज की बहुत आवश्यकता है। हालेलुया। कोई भी विश्वासी लोग यीशु मसीह को कैसे त्यागता है कि या कैसे यीशु मसीह को छोड़ देता है? क्योंकि वो कार्यों पर ज्यादा ध्यान देता है, इसलिए छोड़ देता है। आसानी से छोड़ने वाला, बाइबल को बंद करने वाला, आसानी से बाइबल पढ़ना बंद करने वाला, या आसानी से प्रार्थना बंद करने वाला, आसानी से चर्च बंद करने वाला, या आसानी से नहीं मैं यीशु मसीह को जानता नहीं, ऐसे बोलने वाला कौन है? जो अंदर में कुछ भी काम नहीं किया वो ऐसा बोल सकता है। अगर आपका अंदर का जीवन इतना मजबूत होगा तो बाहर में जितनी भी परेशानी हो, बाहर में जितने भी सताव आपके जीवन में आए, लेकिन एक ऐसा समय भी आएगा कि आपको सवाल पूछा जाएगा कि क्या तू यीशु मसीह पर विश्वास करता है? आप ढाढ़स के साथ और बड़े हियाव के साथ बोलेंगे, हाँ मैं यीशु मसीह पर विश्वास करता हूं। हालेलुया। तुम्ही कधीच नकार देणार नाही का? कारण तुमच्यामध्ये आतमध्ये काम झालेलं आहे। बाहेर तुम्ही काय आहात, बाहेर तुमचं कागदपत्र काय सांगतात किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतील, पण तुम्ही जर आतून मजबूत असाल ना तर तुमची कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असाल। कारण परिस्थिती, जगातलं सामर्थ्य, जगातली गोष्ट, जगातलं कोणतंही नकार, विरोध, सताव, जे तुमच्यावर काहीतरी दबाव टाकला जाईल, ही गोष्ट तुम्हाला आतल्या मनुष्याला कधीच हलवू शकत नाही। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी काय सांगतोय तुमच्या लक्षात यायला लागले का? प्रेज द लॉर्ड। या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानी त्या ज्या धन्यतेविषयी सांगितलेलं आहे ते सगळं बाहेरच्या कार्याविषयी नाही सांगितलेलं, ते आतमधल्या कार्याविषयी सांगितलेलं। हालेलुया। आणि म्हणून त्याच्यावर जास्त काम केलं गेलं पाहिजे। आणि माझ्यासोबत वाचा पहिले शमूएल त्याचं 16 अध्याय 7 वचन। पहिला शमूएल की किताब उसका 16 अध्याय 7 वचन। मराठीमध्ये वाचा 16 आपण कसं पुढे मी वाचतो पहिले मग तुम्ही वाचा। परंतु यहोवा ने शमूएल से कहा, न तो उसके रूप पर दृष्टि कर, न उसके डील की ऊंचाई पर, क्योंकि मैंने उसे अयोग्य जाना है। क्योंकि यहोवा का देखना मनुष्य का सा नहीं, मनुष्य तो बाहर का रूप देखता है, परंतु यहोवा की दृष्टि तो मन पर रहती है। प्रेज द लॉर्ड। हां, मराठीमध्ये। पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे। मानवाचे पाहणे परमेश्वराचे मानवासारखे पाहणे परमेश्वराचे पाहणे नसते। मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या ठिकाणी यहाँ पर क्या है? दाऊद जो इस्राएल का राजा था, उनको उसका चुनाव करने के लिए या उसको अभिषेक करने के लिए शमूएल संदेश का आया, और वो क्या करता है? एक भाइयों को, आपको वो स्टोरी पता है, उस स्टोरी के बारे में ज्यादा बताने की आवश्यकता है, लेकिन मैं चाहता हूं कि आप अपने आप पर काम करें, और परमेश्वर भी यही चाहता है कि अपने आप पर काम करने के लिए आपको ज्यादा प्रोत्साहन मिले। क्योंकि आप क्या अचीव कर रहे हैं या आप क्या अपने जीवन के लिए उद्देश्य रख रहे हैं, उसके बजाय आपके जीवन में आप क्या बनते जा रहे हैं, इस पर ज्यादा ध्यान देना चाहिए। हालेलुया। तुम्ही काय अचीव करणार आहात किंवा काय प्राप्त करणार आहात त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं। आपलं लक्ष कशाकडे आहे की मी कुठे पोहोचणार आहे, त्याच्यापेक्षा मी काय बनत चाललेलो आहे याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। प्रेज द लॉर्ड। कारण परमेश्वर तुम्हाला बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे, किंवा परमेश्वर तुम्हाला तयार करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे, तुम्हाला त्या गोष्टी देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये त्याला। ते आपल्याला इंटरेस्ट असतो की मला लाख रुपये मिळाले पाहिजेत, मला करोडे मिळाले पाहिजेत, मी त्या शिखरावर गेलो पाहिजे, मी सक्सेस झालो पाहिजे, मला हे शिक्षण मिळालं पाहिजे आणि मी त्या उद्देशापर्यंत पोहोचणार, काही करून पोहोचणार। पण ते सगळं करत असताना तुम्ही काय बनत चाललाय या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे। हालेलुया।
कारण देवाचं लक्ष तुम्हाला त्या सक्सेस पर्यंत नेण्यापेक्षा देवाचं लक्ष कुठे आहे माहिती जास्त? परमेश्वर का ध्यान किस पर है कि आप क्या बनते जा रहे हो, आपका कैरेक्टर क्या बनता जा रहा है, क्या आप वो लक्ष्य हासिल करते करते आप पवित्र बनते जा रहे हो, या वो लक्ष्य हासिल करते करते आप परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध आपका बन रहा है, परमेश्वर के साथ में आपका जीवन अच्छा चल रहा है, परमेश्वर के साथ में आप अच्छे से चल पा रहे हो, आप हर दिन प्रार्थना करने वाले हो, उसका वचन रेगुलरली पढ़ने वाले हो, उसके साथ में रेगुलरली उसकी आज्ञाओं को मानने वाले हो, ये परमेश्वर देखता है और परमेश्वर उसी पर ज्यादा काम करता है। प्रेज द लॉर्ड। पण आपल्याला काय हवंय? सक्सेस हवंय। ठीक आहे, सक्सेस मिळणार आहे, पण ते सक्सेस मिळत असताना समजा मी आतून पोकळ होत चाललेलं आहे तर तिथं पोचाल पण खरे तुम्ही, पण जर तुम्हाला तुमचा आतमधलं पोकळपणा असेल तर तुम्ही त्या सक्सेस मध्ये जास्त काळ टिकू पण शकणार नाही। तुम्ही त्या नोकरीमध्ये पण टिकू शकत नाही, तुम्ही त्या पैशामध्ये पण टिकू शकत नाही, तुम्ही त्या जे अचीव केलेलं आहे तुम्ही तिथं पण तुम्ही टिकू शकत नाही, कारण तुम्हाला बनवण्यामध्ये जास्त परमेश्वर इंटरेस्टेड आहे। जर तुम्ही बनले चांगल्या प्रकारे आणि मग ते यशस्वी तुम्ही सक्सेस झाले तर निश्चित अर्थाने तुम्ही त्या ठिकाणी कायमचे टिकून राहा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तरुण मुलं आहेत, त्यांना प्राप्त करायचे काहीतरी, त्यांना कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची लाख रुपयाचं पॅकेज असणारं, लाखोचं पॅकेज असणारं नौकरी मिळवायची, लाखों का पैकेज मिले ऐसी नौकरी मुझे पाना है। लेकिन अगर ऐसा करते करते आप परमेश्वर से दूर हो गए तो वो लाखों का पैकेज आपके कुछ काम का नहीं, आपके जीवन में जो भी हासिल करेगा वो कुछ भी काम का नहीं, क्योंकि परमेश्वर आपको बनाना चाहता है। हालेलुया, क्योंकि परमेश्वर की इच्छा यही है कि आप ज्यादा बनते जाए। परमेश्वर ने सबसे पहले अगर दाऊद के जीवन में क्या देखा होगा तो उसका मन देखा। हालेलुया, उसका हृदय देखा। ना परमेश्वर ने उसकी ऊंचाई देखी, ना परमेश्वर ने उसका बल देखा, ना परमेश्वर ने उसकी सामर्थ्य देखी, ना परमेश्वर ने उसका टैलेंट देखा, ना परमेश्वर ने वो क्या कर सकता है वो देखा। परमेश्वर ने सबसे पहले अगर देखा है तो उसकी अंदर की बात देखी, वो अंदर से कौन है, अंदर से क्या है वो देखा। हालेलुया, और परमेश्वर उस पर ही ज्यादा काम करता है। अगर दाऊद 40 साल इस्राएलियों का राजा रहा तो एक ही बात से परमेश्वर ने बार बार ऐसा कहा है। मराठीमध्ये त्याला असं म्हटलेलं आहे, वारंवार परमेश्वराने ती गोष्ट सांगितलेली आहे, वारंवार। फक्त दाविदालाच नाही सांगितली, त्याच्या मुलाला शमूएलला सांगितली, त्याच्यानंतर हिजकियाला सांगितली, यहोशापाटाला, त्याच्या वंशजांना सगळ्यांना सांगितली, मनश्शेला सांगितली, आणि योशियाला सांगितली, अगदी सिदकिया राजापर्यंत परमेश्वर सांगत होता। आणि ती काय सांगत होता माहितीये? की दावीद माझ्या मनासारखा राजा आहे। हालेलुया। दावीदाचं काय चांगलं होतं? दावीदाचं सामर्थ्याचं वर्णन परमेश्वराने नाही केलं, त्याच्या लढाई जिंकण्याचं वर्णन नाही केलं, त्याचा दान देण्याचं वर्णन नाही केलं। दावीदाने कशाचं वर्णन केलं? परमेश्वराने कशाचं वर्णन केलं माहिती? दावीदाचं त्याचं मन खूप चांगलं होतं, त्याचं हृदय खूप चांगलं होतं, तो आतून खूप चांगला होता। ही गोष्ट वारंवार त्याने सांगितली, देवाने त्यांच्या वंशजांना सगळ्यांना सांगितली। हालेलुया। तुमच्याजवळ काय आहे या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा तुम्ही काय आहात याच्याकडे जास्त लक्ष द्या। प्रेज द लॉर्ड। तुम्ही तुमची प्रार्थना आता पुढे जे आपण पाहणार आहोत त्या गोष्टीकडेच आपल्याला जास्त पाहायचं, कारण या गोष्टीकडे जर तुम्ही नाही पाहिलं तर निश्चित अर्थाने ह्या गोष्टी खूप अवघड बनतील तुमच्यासाठी। तुम्ही प्रार्थना तर करा पण तिथं जाऊन तुम्ही पोकळ असाल अशी देवाची इच्छा नाही। ठीक आहे, पुढे आपण जाऊया। हा पहिला मुद्दा होता की आपण काय बनत चालू या गोष्टीकडे लक्ष देणं, हमें क्या बनता, हम क्या बन रहे इसके बारे में हमें ज्यादा ध्यान देना चाहिए। ठीक है, दूसरी बात को हम देखेंगे, एक वचन को पढ़ेंगे, मत्ती सुसमाचार उसका 6 अध्याय और 24 पद। मत्ती सुसमाचार उसका 6 अध्याय उसका 24। एक बात को हम देखेंगे, जैसे कोई मनुष्य दो स्वामियों की सेवा नहीं कर सकता, क्योंकि वह एक से बैर और दूसरे से प्रेम रखेगा, या एक से मिला रहेगा और दूसरे को तुच्छ जानेगा। तुम परमेश्वर और धन की दोनों की सेवा नहीं कर सकते। प्रेज द लॉर्ड। मराठीमध्ये, कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल। तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बाजूला सांगा, मला श्रीमंत व्हायचंय। बाजूला सांगा, मुझे अमीर बनना है।
क्या बनना है? सब यही चाहते हैं ना, सब यही चाहते हैं कि क्या बनना है मुझे? अमीर बनना आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की आपण काय अचीव करत आहोत त्याच्यापेक्षा आपण काय बनत चाललो याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि माझा उद्देश काय किंवा मेरा उद्देश काय कि मुझे क्या बनना है? अमीर बनना है. सबका यही उद्देश्य है. परमेश्वर के पास आने वाले बहुत से लोगों का यही उद्देश्य रहता है कि मुझे पैसा कब मिलेगा, मुझे पैसा कब मिलेगा, मुझे करोड़ों रुपए कैसे मिलेंगे, या परमेश्वर कब देगा, मेरे लिए द्वार कब खोले जाएंगे, मेरे लिए कैसा खुलेगा, क्या खुलेगा, कहां से आएगा, कौन देगा, और मेरा बिजनेस कैसे बढ़ेगा. ये बहुत सी बातों को हम देखते हैं. लेकिन ये बनते बनते परमेश्वर ने यहाँ पर एक बात को दोहरा है. वो क्या बताया वहां पर कि एक मनुष्य दो स्वामियों की क्या नहीं कर सकता? सेवा नहीं कर सकता. हालेलुया. एक मनुष्य दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही धनाची आणि देवाची सेवा करू शकत नाही. लक्षात घ्या. तुम्ही काय प्राप्त करणार आहात म्हणजे धनाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे. पैशाच्या बाबतीत ज्यावेळेस तो तुमच्या लक्षामध्ये येईल त्या या गोष्टीकडे लक्ष द्यायचं की धार्मिक या नात्यानं, आध्यात्मिक या नात्यानं, विश्वासदार या नात्यानं हम एक विश्वासी है. इस नाते हमें ज्यादा से ज्यादा परमेश्वर पर ध्यान देना है, ना कि पैसों के ऊपर. अगर आप पैसों के ऊपर ज्यादा ध्यान देंगे तो हमेशा यही आपके दिमाग में रहेगा कि परमेश्वर अगर नहीं देगा मुझे तो परमेश्वर अच्छा नहीं, मैं अगर अमीर नहीं बना तो परमेश्वर अच्छा नहीं है, अगर मुझे परमेश्वर ने नहीं मेरे लिए द्वार खोला तो परमेश्वर काम भी नहीं करता, परमेश्वर मेरी प्रार्थनाओं को नहीं सुनता, परमेश्वर का ध्यान मुझ पर नहीं है, परमेश्वर मुझसे प्रेम नहीं करता. ये बहुत सी बातों के बारे में आपके जीवन में शंका उपस्थित होगी. और वो क्या करेंगे? वो शैतान इन्हीं बातों को आपके जीवन में डालना चाहता है और आपका कैरेक्टर जो पैसों के बारे में बन रहा है उस कैरेक्टर को वो शैतान क्या करना चाहता है? खत्म करना चाहता है. क्योंकि ये बात हमेशा ध्यान रखना. परमेश्वर आपको पैसा देना चाहता है, परमेश्वर आपके जीवन को आशीषित करना चाहता है, परमेश्वर आपकी जरूरतों को पूरा करना चाहता है, परमेश्वर उस स्थान पर आपको लेके जाना चाहता है. लेकिन उस स्थान तक लेके जाते जाते आप ज्यादा से ज्यादा परमेश्वर पर डिपेंड रहे या परमेश्वर की स्तुति करें. आप पैसे के ऊपर नहीं लेकिन परमेश्वर पर डिपेंड रहकर चले. इस बात को आपको सिखाना चाहता है. हालेलुया. अगर आप ये बात नहीं सीखेंगे तो आप ऐसा ही सोचते रहेंगे मैं अमीर बन जाऊंगा एक दिन, मुझे अमीर बनना है, अमीर बनना है, अमीर बनना है. और इसी बात पर ज्यादा ध्यान रहेगा. आप क्या अचीव कर रहे हैं उस पर ही ज्यादा ध्यान रहेगा. आपका कैरेक्टर जो बनाना चाहता है परमेश्वर कभी भी नहीं बने. मी सांगतो ते लक्षात येते तुमच्या. तुम्हाला श्रीमंत व्हायचं चांगली गोष्ट आहे, हा काय वाईट उद्देश नाहीये. पण या उद्देशाबरोबर तुमच्या डोक्यामध्ये हे पण पाहिजे की देवाकडून मी जे प्राप्त करत आहे त्या देवाच्या गोष्टीमध्ये माझा आणि देवाचा संबंध, या अमीर बनण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा आणि देवाचा संबंध दृढ बनलेत का, या गोष्टीकडे तुमचं लक्ष आहे. कारण तुम्ही अमीर बनण्याच्या किंवा मी श्रीमंत होण्याच्या नादामध्ये काय होईल बरं? तुम्ही देवाला विसरा, देवाच्या सामर्थ्याला विसरा. कारण दोन धन्याची कोणीही चाकरी करू शकत नाही. तुम्ही पैशाची आणि देवाची चाकरी नाही करू शकत. दोघांची सेवा एकत्र नाही करू शकत. तुम्हाला कोणाचं तरी एकट्याची सेवा करावी लागेल. आणि म्हणून एकट्याची सेवा करायची आहे तर निवड तुमची प्रथम काय असली पाहिजे? तुमच्याकडे उत्तर ऐकायचं मला. निवड तुमची काय असली पाहिजे? आपका जवाब सुनना है. आप किसकी तरफ होने चाहिए ज्यादा? लेकिन ज्यादा से ज्यादा विश्वासी लोग किसकी तरफ है? पैसों की तरफ है. आपको अमीर बनना अच्छी बात है, परमेश्वर आपको अमीर बनाना चाहता है. लेकिन परमेश्वर आपको ऐसा अमीर बनाना चाहता है कि जो परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध होने वाला अमीर हो. जैसे अब्राहम के जैसा अमीर बनना चाहता है परमेश्वर, आपको अमीर बनाना चाहता है. लेकिन आप यीशु के समान अमीर बने. हालेलुया. इस संसार के अमीर के जैसे नहीं. उनको जीवन में, उनके जीवन में ना परमेश्वर है ना परमेश्वर की प्रार्थना है. आता जगातले श्रीमंत लोक आहेत ना त्यांच्या जीवनात ना प्रार्थना आहे ना काही नाही. ते देवाच्या बाबतीत असं वागतात की हे सगळे पैसे किंवा सगळं जे काही मी प्राप्त केलंय हे जगा माझ्या अक्कल हुशारीने आणि माझ्या मेहनतीने मी मिळवलेलं आहे, मला देवाची काहीच गरज नाही. पण अब्राहम, इसहाक, याकोब, योसेफ, दावीद, त्याच्यानंतर दानियल, अशा कुणाच्याही देवाच्या सेवकांचं तुम्ही नाव घ्या, हे सगळेजण कोणीही गरीब नव्हते. होते कोणी गरीब? कोणीही गरीब नव्हते. हे सगळेजण श्रीमंत होते आणि अतिशय श्रीमंत होते. अरबपती होते. कसे श्रीमंत होते? नुसतं करोडपती पण नव्हते. ते कसे होते? अरबपती होते. पंतप्रधान काय किती श्रीमंत असतो लक्षात ठेवा. योसेफ तर पंतप्रधान होता.
आणि राजाला उसनं देणारा, राजा घाबरणारा, ज्याला अब्राहमाला राजा घाबरत होता की तू आमच्या देशातून निघून जा कारण तू आमच्यापेक्षा पण सामर्थ्य आहे. म्हणजे राजापेक्षा पण सामर्थ्य कोण होतं? अब्राहम आणि इसाक होता. आणि इतके श्रीमंत माणसं पण त्यांचं लक्ष नेहमी देवाकडेच होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांना श्रीमंत व्हायचंय पण देवासोबतचं कॅरेक्टर नाही बनवायचं. तुमचं कॅरेक्टरकडे जास्त लक्ष द्या, तुमचं श्रीमंती वाढत जाईल, तुमचे पैसे वाढत जातील आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल. पण श्रीमंत होण्याकडे जास्त लक्ष देत जाल तुम्ही तर निश्चित तुम्ही एक दिवस श्रीमंत व्हाल पण खरे, पण देव मात्र तुमच्या जीवनातून निघून गेला. जसं मी अगोदर सूचनांमध्ये सांगितलं, यीशु मसीह कहाँ है क्या? मंदिर में. और वो 2 दिन का सफर करते आए और 2 दिन उन्हें पता ही नहीं चला कि यीशु मसीह को हम भूल गए. बहुत से लोगों का ऐसा ही हुआ है. वो पैसों के पीछे इतना भाग रहे कि उनको पता ही नहीं चल रहा है कि यीशु मसीह उनके जीवन से कब का निकल चुका है, कब का उसका सामर्थ्य निकल चुका है, कब की उसकी आत्मा निकल चुकी है. वो ऐसे ही है. वो चाहते तो है मेरे साथ बाइबल रहे, बाइबल लेकर भी आते हैं, लेकिन बाइबल के वचन उनके जीवन में शून्य है, कुछ भी नहीं है. अगर ऐसा आपका है तो आप उस चीज को अचीव भी करेंगे. आप बंगला आपका बनेगा भी, आपका घर बनेगा भी, आपके बैंक में करोड़ों रुपए होंगे भी, लेकिन प्रभु यीशु मसीह आपके जीवन में नहीं होगा. अगर ऐसा है तो आप रैप्चर के दिन में बहुत पछताने वाले लोग हो. अगर ऐसा नहीं है, अगर ऐसा नहीं करेंगे आप तो निश्चित रूप से आपका कैरेक्टर बनता जाएगा. आप इब्राहिम के समान आशीषित होंगे, आप यूसुफ के समान आशीषित होंगे और उस जगह पर आप रहेंगे और बोलेंगे कि ये जो अमीरी के वजह से या पैसे की वजह से मैं यहाँ पर नहीं हूँ, परमेश्वर की वजह से. हालेलुया. मेरी मेहनत और मेरे बुद्धि की वजह से मैं यहाँ पर नहीं हूँ, क्योंकि परमेश्वर ने मुझे यहाँ पर लाया. और आपका संबंध बहुत ही अच्छा रहेगा, जैसे इब्राहिम का था, जैसे यूसुफ का था. वो परमेश्वर के साथ वो हर दिन उनका संबंध रहा. लेकिन आप अपने जीवन में ये बात ध्यान में रखना कि मुझे अमीर बनना है, लेकिन कैरेक्टर बनते बनते मुझे अमीर बनना है. हालेलुया. बाजूला सांगा आता परत एकदा, जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की मला श्रीमंत व्हायचंय, तशा प्रकारे आता सांगा मला श्रीमंत व्हायचंय पण माझं कॅरेक्टर बनत असताना मला श्रीमंत व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रॅक्टिकली ह्या गोष्टी तुम्हाला शिकल्या पाहिजे आणि हे रोज केलं पाहिजे. जर एक दिवसात हे होणार आहे का? एक दिन में होगा? नहीं होगा. अगर आपको क्या करना है तो ये हर दिन आपको प्रैक्टिस करते जाएंगे. आप ऐसा आज शुरू करेंगे तो एक जवान लोग हैं जो आज शुरू करेंगे, 10 साल बाद उनका जीवन ऐसा बनेगा, वो अमीर भी होंगे और परमेश्वर के साथ उनका अच्छा जीवन भी होगा. हालेलुया. वो अच्छे पोस्ट पर भी रहेंगे और उनका परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध भी होगा. वो अगर उनको नौकरी छोड़ने की भी परमेश्वर बोलेगा कि इस नौकरी को तुझे छोड़ना है और मेरी सेवकाई करना है, तो एक ही दिन में वो बोलेंगे नहीं, परमेश्वर तू जैसा चाहता है वैसे करेंगे. हालेलुया. त्या श्रीमंताला पाठीमागे का जावं लागलं माहितीये तुम्हाला? कारण तो काय सांगतो, येशू ख्रिस्तासमोर येऊन एक धार्मिकतेचं ढोंग करतो आणि काय म्हणतो की या सगळ्या आज्ञा मी पाळत आलेलो आहे. कधीपासून? लहानपणापासून. एक वाक्य आहे त्याचं, ते वाक्य लक्षात ठेवा. कधीपासून पाळत आलोय? लहानपणापासून. असंच येशू ख्रिस्ताला आज बरेच जण म्हणतात की लहानपणापासून 5 वर्षापासून मी आज्ञा सगळ्या पाळत आलोय, 10 वर्षापासून मी आज्ञा पाळत. पास्टर तुम्हाला माहिती आहे ना मी किती वर्षापासून सभासद आहे बिलीव्हर चर्च? बरेच लोक असं म्हणत असतील, पण येशू काय म्हणतो माहिती आहे? तुझं असन नसेल ते सगळं गरीबच देऊन टाक. काय ग? विकून टाक आणि देऊन टाक आणि चल माझ्या मागे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. प्रश्न विचारण्याला हा येशूचा प्रश्न आहे की असं तुम्हाला म्हटल्यानंतर तुम्ही सोडायला तयार आहात का? असं म्हटल्यानंतर तुम्ही सोडायला तयार आहात? अहो काही लोकांचं बुद्धी मला माहिती आहे चांगल्या प्रकारे, कारण मी पास्टर आहे, मला चांगल्या प्रकारे ठेवत असते. पवित्र आत्मा ज्याला चालवतो त्याला माहित असतं की कोण कधी आणि कोणता निर्णय घेऊ शकतं, कोणाची कॅपॅसिटी कुठेपर्यंत आहे. जर देवाला ठाऊक आहे तर मलाही ठाऊक आहे, मलाही माहिती आहे की विश्वासणारा कुठेपर्यंत निर्णय घेईल. आणि तुमच्या बाबतीत जर देवाला शंका असेल तर तुम्ही श्रीमंत व्हायची इच्छा बाळगताय, पण असं श्रीमंत नका हो की तो अगदी निराश होऊन पाठीमागे गेला. असं लिहिले तिथे. काय लिहिले तिथे? तो निराश होऊन काय गेला? पाठीमागे गेला. येशूच्या मागे चालला नाही. कारण आज्ञा तर सगळ्या पाळल्या त्याने. तो कुठल्या कॅटेगरीतला होता? पहिल्या कॅटेगरी. कृतीवर त्याचा काय होता? खूप विश्वास होता. कॅरेक्टर त्यांनी बनवलेलं नव्हतं आणि म्हणून तर तो माघारी गेला. पण तुमचं जर तसं असेल तर तुम्ही माघारी जाणार असाल तर तुम्हाला आजच काम केलं पाहिजे स्वतःवरती. आजच स्वतःवरती तुम्ही म्हणलं पाहिजे प्रभू ज्यावेळेस पण तू असं म्हणशील, जब भी आप तो अगर बोलेगा कि ये सब छोड़ना है तो एक ही दिन में मैं छोड़ूंगा. हालेलुया. हालेलुया.
एका दिवसात मी आज म्हणेन प्रभू ठीक आहे तू म्हणतोस ना तशा प्रकारे मी सोडायला तयार. अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं चल माझ्या मागे चल. अब्राहम निघाला लगेच. का? कारण कॅरेक्टर उत्तम होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अशा बायबल मधल्या सगळ्या लोकांना आपण पाहतो की त्यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही गोष्टी बघायला मिळतात. हालेलुया. दूसरी बात को हम देखेंगे. पहली बात को हम देखें कि कैसे अमीर बनना है, तो परमेश्वर के साथ कैरेक्टर बनते हुए अमीर बनना है. हालेलुया. और दूसरी बात है पहले कुरिन्थियों की पत्री उसका 6 अध्याय और 19 और 20 पढ़ेंगे. पहला कुरिन्थियों की पत्री उसका 6 अध्याय. हालेलुया. प्रेज गॉड. मैं जो भी बोल रहा हूं आपकी समझ में आ रहा है? हालेलुया. 19-20. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है और जो तुम में बसा हुआ है वो और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो, क्योंकि दाम देकर मोल लिए गए हो, इसलिए अपनी देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मराठीमध्ये तुमचे शरीर तुम्हामध्ये वास करणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझ्या शरीराचा मालक आहे. बोला बाजूला सांग मी माझ्या शरीराचा मालक आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही मालक तुम्ही तुमच्या शरीराचे. प्रेज द लॉर्ड. मैं अपने शरीर का क्या हूं? मालिक हूं और मैं जो भी चाहूं वो कर सकता हूं. बहुत से लोग ऐसा बोलते हैं, लेकिन विश्वासी होने के नाते हमें ऐसा नहीं बोलना है. हमारे जीवन में हम ऐसा नहीं कर सकते. हम ऐसा नहीं बोल सकते कि मैं अपने शरीर का मालिक हूं, मैं अपने जीवन का मालिक हूं, मैं खुद मालिक हूं और मैं जहां चाहूं जा सकता हूं, जहां भी चाहूं बैठ सकता हूं, जो चाहूं वो कर सकता हूं. ऐसा हमारे जीवन में नहीं होना चाहिए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अगर आपके जीवन में ऐसा है तो आप खुद ही मालिक है अपने जीवन के. ठीक है, परमेश्वर ऐसा ही बोलेगा कि खुद जो तू मालिक है वो क्या करेगा, तू जो तूने बोया है वो तू काटेगा. अगर तू बोने वाला है, क्योंकि अगर अच्छा बोएगा तो अच्छा ही काटेगा, अगर बुरा बोएगा तो बुरा ही काटेगा. अगर तू ऐसा बोलेगा कि नहीं मेरे अंदर पवित्र आत्मा है, मेरे अंदर परमेश्वर है, मेरे अंदर परमेश्वर काम कर रहा है और मैं अपने खुद का मालिक नहीं, तो यीशु मसीह के लहू के द्वारा मैं मोल लिया गया हूं और मैं परमेश्वर का हूं. मेरे शरीर का मालिक परमेश्वर है, मेरे शरीर का जो मालिक है मैं परमेश्वर है, यीशु मसीह है और उसके द्वारा ही मैं चलाई जाता हूं. हालेलुया. अगर ऐसा नहीं है तो आप खुद के जीवन को अनाश की ओर लेकर जा रहे हैं. जो कैरेक्टर को नहीं बनाना चाहते ना, वो अपने शरीर पर कुछ काम नहीं करते. वो शरीर के जीवन, शरीर के बारे में इतना सचेत नहीं रहते. उनको ऐसा लगता है जैसे पैसों के बारे में मैंने बताया कि मैं अमीर बनना चाहता हूं, मैं एक अच्छा सुंदर दिखना चाहता हूं, या मैं मेरे जीवन मेरे शरीर की चिंता करना चाहता हूं. बहुत से लोगों को अपनी शरीर की चिंता है, वो अमीर बनने या शरीर को अच्छा करने के लिए बहुत सी कोशिश भी करते हैं. लेकिन एक बात ध्यान में रखना, आप अपने शरीर की चिंता करते हुए, ये शरीर प्रभु यीशु मसीह का है. यीशु मसीह पर जिस दिन से आपने विश्वास किया उसके लहू के द्वारा आप मोल लिए गए हैं. हालेलुया. त्याच्या रक्ताने तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात असं सांगितलेलं आहे. कुणाकडून विकत घेतले तुम्हाला? कुणाकडून विकत घेतले गेलेलं आहे? या जगातून तुम्हाला विकत घेतले गेलेलं आहे. कारण तुम्ही कुणाचे होता ह्याच्या अगोदर? जगाचे होता. जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटलेला होता, पापामध्ये होता. आप पाप में थे, जगत में थे, या शैतान की उस इच्छाओं पर चलने वाले थे और उसके द्वारा अपना खुद का जो लहू है प्रभु यीशु मसीह ने परमेश्वर को दे दिया, भावता हुआ बलिदान दिया और परमेश्वर को यह बोला गया कि परमेश्वर मेरा लहू के कारण इसका जीवन बचाया जाए. और परमेश्वर ने यीशु मसीह का लहू लिया और आपने जो भी संसार पर जो भी व्यक्ति विश्वास करता है यीशु मसीह पर, उन सबको छुटकारा दिया. हालेलुया. आतापासून आपण प्रभू यीशु ख्रिस्ताचे आहोत. हालेलुया. इथून पुढे आपण कोणाचे आहोत? प्रभू यीशु ख्रिस्ताचे आहोत. इथून पुढे आपण स्वतःचे मालक नाही. बाजूला सांगा, तू स्वतःचा मालक नाहीस. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की मी स्वतःचा मालिक आहे,
मी कुठेही बसू शकतो, कुणा जवळ पण बसू शकतो, कुठेही जाऊ शकतो, काहीही विचार करू शकतो, माझ्या शरीराच्या द्वारे मला जे काही वाटेल ते मी करू शकतो. तर तुम्ही तुमच्या कॅरेक्टरवर काम करत नाही, लक्षात घ्या. कारण बरेच जण तशा प्रकारे काम नाही करत आहेत. आतमध्ये ते बाहेरून दाखवतात बसतं की मी प्रार्थना करतो, बाहेरून दाखवतात बसतं की मी खूप चांगल्या प्रकारचा धार्मिक माणूस आहे, पण आतमध्ये मात्र म्हणतात मी माझ्या मनाचा मालक आहे. मी काय आहे? माझ्या मनाचा मालक आहे. मग बायको त्यांना जरी सांगायला गेली किंवा नवरा जरी सांगायला गेला की अरे तुला प्रार्थना करायची आहे, तुला बायबल वाचायचंय, अरे तुला चर्चमध्ये यायचंय, या प्रार्थनेत सहभागी व्हायचंय, असं करायचंय, तसं करायचं, हे सगळ्या गोष्टीकडे त्यांचा अजिबात लक्ष नाही. तू नको सांगू, मला जे वाटतं ते मी करणार, मी जे करू इच्छितो ते मी करणार आहे. बऱ्याच विश्वासणाऱ्यांना लोकांना हरवण्यामध्ये जास्त मजा वाटते, लोकांना चिडवण्यामध्ये जास्त मजा वाटते, आणि त्यांना असं वाटतं की नाही मी जे करू इच्छितो ते. पण तुम्हाला माहिती आहे, कुठल्या तरी तुमच्या घरातल्या जोडीदाराला हरवण्याच्या नादात किंवा पास्टरवर अगदी गुरघोरी करण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःच्या जीवनाचा नाश करून घ्या. आणि असं होऊ नये असं देवाला वाटतं. देव प्रभु की इच्छा ये कि आपके शरीर के द्वारा आप हमेशा परमेश्वर की महिमा करते रहे. हालेलुया. आपका शरीर परमेश्वर को आप हर दिन समर्पित करते रहे. हर दिन आपके जीवन से ऐसा लगता रहे कि आपके जीवन पर प्रभु यीशु मसीह का पूर्ण रूप से अधिकार है. हालेलुया. आप जहां चाहे नहीं बैठ सकते, आप जो चाहे बोल नहीं सकते, आप जैसा चाहे विचार नहीं कर सकते, आप जैसा चाहे वो कार्य कर नहीं सकते, क्योंकि परमेश्वर की यही इच्छा है कि आपके जीवन के द्वारा उसकी महिमा होती रहे. अगर ऐसा आप नहीं करेंगे तो निश्चित रूप से आप ऐसा ही सोचते रहेंगे कि मैं अपने खुद के जीवन का क्या हूं? मालिक हूं. अगर आप खुद के जीवन का मालिक है तो निश्चित रूप से आप परमेश्वर की इच्छा को अपने जीवन में पूरा होता हुआ नहीं देख सकते, क्योंकि यहां पर बताया गया कि आप मोल लिए गए हैं. इसलिए आपके जीवन को परमेश्वर के हाथ में ज्यादा सौंपना है. ठीक है. तीसरी बात, इफिसियों पत्र 5वां अध्याय 25वां वचन. इफिसियों की पत्री 5 अध्याय 25 वचन. इफिसियों पत्र 5वां अध्याय 5 वाचा. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. हा, त्याच्याबरोबर निचुत्रे 18 त्याचं 22 वचन काढा. हिंदीमध्ये मी वाचतो हे तुमच्यासाठी. इफिस 5:22. हे पतियों, अपने पत्नी से प्रेम रखो, और मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया. 18:22. ज्याला गृहिणी लागते त्यास उत्तम लाभ घडतो, त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाकोणाचं लग्न झाले तुमच्यामध्ये? लग्न झालेले हात वर करा. ठीक आहे. कोणाचं करण्याची इच्छा आहे त्यांनी हात वर करा. लग्न करण्याची इच्छा, ज्यांचं झालं नाही त्यांनी हात वर करा. झालंय त्यांना म्हणत नाही, तुमची मस्त इच्छा असेल बायकोकडे लक्ष ठेवा, नवऱ्याकडे लक्ष ठेवा की हात वर केलाय का म्हणून करण्याची इच्छेने. मग मन खराब आहे. लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपला जोडीदार जगातला सगळ्यात उत्तम माणूस पाहिजे किंवा उत्तम व्यक्ती असायला हवा. कोणाकोणाला वाटतं असं? कोणाला वाटतं? आता भीतीनं तुम्ही हातवर नाही करत आहे, तर सगळ्यांना वाटतं तसं. सगळ्यांची तशा प्रकारची इच्छा आहे की माझा जोडीदार हा उत्तम, दिसायला उत्तम असला पाहिजे, उंची बांधा त्याच्या प्रकारे, आणि ज्याला आपण असं म्हणतो की कॅरेक्टरच्या बाबतीत आणि अंतःकरणाच्या बाबतीत आणि चेहऱ्याच्या बाबतीत सगळ्या बाजूनी व्यवस्थित पाहिजे. असा पाहिजे की परफेक्ट असायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. असं कोण जगात माणूस नाही, कसंही मिळू द्या मला पण मिळू द्या असं म्हणणारा कोणी नाही. ज्याचं लग्न उशिरा होतं तो पण म्हणतो की नाही मला सुंदरच पाहिजे. नाही, खरी गोष्ट आहे. रिअल मध्ये मी सांगत आहे तुम्हाला. जर उशिरा अजून ज्याचं लग्न जास्त लवकर झालेलं नाही त्याला जाऊन विचारा की त्याची इच्छा तीच असते. त्याला म्हणायचं कशीही चालेल का, तर
म्हणतो नाही नाही असं कसं, चांगली पाहिजे, ऐसा कैसे, मुझे अच्छे चाहिए, ऐसा बोलते ना। हमें क्या चाहिए, सबसे सुंदर या सबसे अच्छा कैरेक्टर वाला चाहिए। लेकिन अपने आप के ऊपर हम क्या काम नहीं करना चाहते, अपने आप के ऊपर हम काम नहीं करना चाहते। आप क्या अचीव कर रहे हैं इसके बारे में आप ज्यादा सोचते हैं कि मुझे क्या चाहिए, लेकिन मैं क्या हूं इसके बारे में कोई नहीं सोचता। मैं क्या हूं, मैं खुद क्या हूं, मेरा चेहरा आपने देखा है कभी, अपने आप को आईने में खुद, दूसरों की नजर से देखना, अपनी नजर से नहीं। प्रेज़ द लॉर्ड। अपनी नजर से देखेंगे तो आप बहुत सुंदर, जगत इस दुनिया में आपसे सुंदर कोई भी नहीं है। अगर दूसरों की नजर से देखेंगे तो आप सोचेंगे कि इधर दाग है, इधर दाग है। मेरे चेहरे के बारे में बता रहा हूं, यहाँ पर आपका मुझे पता नहीं, लेकिन यहाँ पर टाके है ना, यहाँ पर टाके ही बोलेंगे ना, स्टिचेस काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, टाके टाकलेले तिथे है ना। मी लहानपणी पडलो होतो तिथे, मला खून आहे कुठल्या तरी ह्या डोळ्याला की ह्या डोळ्याला, वरती आहे। मी स्वतः बघतो त्यावेळेस माझे डोळे घारे दिसतात। ज्यावेळेस दुसरे कोणी जर बघतात, हा माणूस घारे डोळे म्हणजे मनात कावे बाजवणा असं दुसरे म्हणणार आहेत मला, पण मी माझ्या डोळ्यांना खूप चांगलं म्हणतो। कारण का, घारे डोळे चांगले आहेत, पण दुसऱ्यांना नाही चांगले वाटत ते। माझ्या चेहऱ्यावर डाग आहेत, माझे केस सगळे पिकले, वरती फक्त थोडेसे फक्त काळे, बाकी सगळं पूर्णपणे केस पिकलेले। ही खरी गोष्ट आहे, खोटं नाही सांगत, एक कलर गेलेले। प्रेज़ द लॉर्ड। माझ्यावरती मला काय करायचंय, काम कर, मेरे खुद के ऊपर क्या करना है, मुझे काम करना है। मैं क्या चाहता हूं कि मुझे बहुत अच्छा चाहिए, लेकिन मैं खुद क्या हूं इसके ऊपर मैं काम नहीं करना चाहता। मुझे अच्छी पत्नी चाहिए। अगर जो शादी करने वाले हैं आने वाले दिनों में, उनके बारे में बात करना चाहता हूं। जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला लग्न करायचं आहे, तुमची इच्छा पण असेल की मला सुंदर मुलगी किंवा सुंदर मुलगा असावा, हे मला मिळायचं, त्याची नोकरी असली पाहिजे, तो इथं राहायला पाहिजे, त्याच्याकडे असलं घर असलं पाहिजे, पण मी काय, या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे। मी स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, माझं कॅरेक्टर काय, मी प्राप्त करू इच्छितो, पण मी स्वतःमध्ये काय काम केलेलं आहे का, माझं कॅरेक्टर चांगलं आहे का, मी असं म्हणतो की मला वर्जिन पाहिजे, तर मी स्वतः वर्जिन आहे का, या गोष्टीवर लक्ष द्यायला कोणी तयार नाही। लक्षात घ्या, मी पवित्रतेची अपेक्षा करतो, पण मी स्वतः पवित्र आहे का याच्यावर लक्ष द्यायला कोणीही तयार नाहीये। विश्वासणाऱ्यांनी या गोष्टीवर काम केलंच पाहिजे। माझी पत्नी कुठेही पाहू नये असं मला वाटतं, तर मी सगळीकडे पाहणार असेल तर मला ते बोलण्याचा अधिकारच नाही। लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। बऱ्याच वेळेस मी म्हणतोय असं की ती सुंदर असायला पाहिजे, मी पण मग चांगल्या प्रकारे जगातला सगळ्यात सुंदर माणूस पाहिजे, निश्चित पाहिजे। ती गोरी असली पाहिजे तर मीही गोरा असला पाहिजे, कारण जसं मला वाटतं तसं तिला पण वाटतं ना। मग नाही वाटत, जसं मी सांगितलं ना, प्रत्येकालाच असं वाटतं। कोणाला वाटतं, प्रत्येकालाच, ती शिकलेली असो अथवा नसो, पण त्यांना तसंच पाहिजे जसं प्रकारे तुम्ही म्हणत आहात। प्रेज द लॉर्ड। म्हणजेच मी काय म्हणत आहे, तुम्हाला काय मिळणार आहे याच्यापेक्षा तुम्ही काय आहात याच्यावर जास्त काम केलं गेलं पाहिजे। पैशाच्या बाबतीत मी सांगितलं तुम्हाला, शरीराच्या बाबतीत सांगितलं। तिसरी गोष्ट आहे जोडीदाराच्या बाबतीतली ही गोष्ट आहे की तुम्ही काय करा, स्वतःचं शरीर आहे म्हणून प्रेम करायला चालू करा। जर तुम्ही तसं करू लागला तर तुम्ही खरे विश्वासू आहात, कारण देवाला तुम्हाला चारी बाजूनी बनवायचं आहे। लक्षात घ्या, परमेश्वर आपको चारों से बनाना चाहता है। परमेश्वर चाहता है कि आप एक अच्छा कैरेक्टर वाला आदमी बने। जैसा परमेश्वर चाहता है वैसे आप केवल प्रार्थना करने वाले नहीं बनाना चाहता परमेश्वर एक अच्छा पति बनाना चाहता है, परमेश्वर एक अच्छी पत्नी बनाना चाहता है। परमेश्वर चाहता है कि वो अपनी खुद की पत्नी पर अच्छा प्रेम करे, दूसरों के ऊपर नहीं। हालेलुया। परमेश्वर चाहता है कि खुद की पति पर अच्छा प्रेम करे। परमेश्वर इसी कैरेक्टर को बनाना चाहता है। अगर परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध बिताना है, अगर परमेश्वर के साथ एक अच्छा समय बिताना है, तो आपको ऐसा करना पड़ेगा, आपके ऊपर काम करना पड़ेगा। अगर आप आपने खुद के ऊपर काम नहीं करेंगे तो निश्चित रूप से आप चाहेंगे बहुत कुछ आप चाहेंगे। मुझे आपको ऐसा लगेगा की मला चांगल्या प्रकारची पत्नी मिळाली, पण ती बाहेर लक्ष देत राहणार नेहमी, जर तुम्ही स्वतःवर काम नाही केलं तर। लक्षात घ्या, मी तुम्हाला बोलतोय त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा करू वाटतात, पण हे सत्य आहे। तुम्ही स्वतःवरती काम नाही करणार, एक बाहेर लपडं करणारा मनुष्य किंवा एक बाहेर काहीतरी चुकीचं जीवन जगणारे मनुष्य, आणि त्यांना असं वाटतं की माझी जोडीदार पवित्रच असला पाहिजे, नाही तसं होऊ शकत। कारण तुम्ही काय पेरत आहात
त्याचीच तुम्ही कापणी करणार आहात, लक्षात घ्या. कारण बायबल सांगतं स्पष्टपणे, मनुष्य जे काही पेरतो ते त्याची तो कापणी करतो. बायबलचं वचन खोटं नाहीये, ते खरं आहे, तसं होतं, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस लोकांना या गोष्टी समजत नाहीत, कारण ते कॅरेक्टरच्या वरती काम करायला तयार नाहीत. विश्वासणारे या नात्यानं प्रॅक्टिकल वागायला चालू करा. प्रॅक्टिकल मध्ये तुमच्या अंतःकरणावर, तुमच्या शरीरावर काम करायला चालू करा. जसं मी सांगितलं, शरीराच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत. तिसरी गोष्ट सांगतोय मी की आपल्या जोडीदाराच्या बाबतीत सुद्धा तुम्ही असं काहीतरी अगदी मोठं, ज्याला आपण म्हणतो ना, बहुत ही बड़ा कुछ ऐसा सोच के बैठे हो अगर अपने पत्नी या पति के बारे में, तो उस बात का जो फुगा है उसको फोड़ दो और बोलिए की मुझ पर काम कर रहे हैं. हालेलुया. या गोष्टीचा फुगा फोडून टाका आज आणि म्हणा की माझ्यावर जास्त मला काम करायचंय. कारण देवाला तुमच्या बायकोला बदलण्या अगोदर तुम्हाला बदलायचं आहे. तुमच्या जोडीदाराला बदलण्या अगोदर त्याला तुमच्यावर काम करायचं आहे. पण जीवनभर लोक जोडीदारासाठीच प्रार्थना करतात, स्वतःसाठी कधी करत नाही. आणि ही मिस्टेक आहे. विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत मी बोलत आहे बरं. जे खरे विश्वासणारे आहेत त्या बाबतीत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. कारण उत्तम पत्नी ही परमेश्वराकडून प्राप्त होते, बायबल सांगतं त्या ठिकाणी नीतिसूत्राच्या वचनात लिहिलेलं आपल्याला. पण हे लक्षात घ्या की तिला सुद्धा असं वाटत असेल की उत्तम पती, केवळ तेच लक्षात येतं की उत्तम पत्नी गुणापासून प्राप्त होते, देवापासून. पण असं पण आहे वचन की उत्तम पती गुणापासून प्राप्त होतो, देवापासून प्राप्त होतो. हालेलुया. आणि निश्चित अर्थाने या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रभू करो तुम्हाला या गोष्टीत मदत करो. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आपण वाचूया, माझ्या बरोबर वाचा. नीतिसूत्राचं 22वा अध्याय 6वं वचन. नीतिसूत्रे 22:6. त्याच्यापूर्वी एक वचन अजून एक वाचा. इफिस 5:33 वाचा. 5:33 ते वाचा. त्याच्यानंतर मग एक दोनच गोष्टी आपण पाहूया आणि मग बंद करूया. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि आपल्या पत्नीने आपल्या पतीची भेट राखावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाकुणाला वाटतं की तुमचं लग्न जे आहे ते उत्तम, जे ज्याला आपण म्हणतो ना, एक तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते उत्तम आणि चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे. कुणाकुणाला वाटतं? काही लोकांनीच हात वर केलं, पण बाकीच्यांनी घाबरले वाटतं तुम्ही. कारण घरात तुम्ही काय करताय हे त्यांनाच माहिती आहे, जोडीदाराला. मला तर काय माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. कारण आपण कोण आहोत, राक्षस की माणूस, हे कोणाला माहिती असतं? घरातल्या लोकांना, दुसरं कोणाला माहित नाही. लक्षात घ्या, आपण कोण आहोत, ऍक्च्युअली कोण आहोत. मी सतीश, पण सतीश ऍक्च्युअली सतीश आहे कोण आहे हे कोणाला माहिती आहे? प्रतिमालाच माहित, दुसरं कोणाला माहित नाही. अभिषेक आणि आशिषला पण माहित नाही, पण प्रतिमाला माहित आहे सतीश नेमका कोण आहे. त्यालाच तर कॅरेक्टर म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? मी सतीश कोण आहे नेमका, यालाच काय म्हणतात? कॅरेक्टर म्हणतात. आणि त्याच्यावरतीच देव काम करतो. तुमचं जर वैवाहिक जीवन उत्तम व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वतःवरती काम केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वैवाहिक जीवन उत्तम असायला वाटतं, कारण ते अचीव करायचं त्यांना की माझं वैवाहिक जीवन एक आदर्श असलं पाहिजे. मेरी जो शादी है बहुत ही आदर्श लोगों के लिए, वो देखेंगे लोग और सोचेंगे ये इनके जैसा परिवार नहीं है, इनके जैसे पति पत्नी नहीं, ऐसा लोग सोचेंगे, ऐसा लगता है. और ऐसे ही बनता है, ऐसे ही आदर्श कुटुंब या आदर्श फैमिली ऐसे ही बनती है? नहीं, ऐसा नहीं बनता. उसको बनाना पड़ता है, उसको बहुत ही त्याग करना पड़ता है, उसके लिए बहुत ही अपने जीवन के बारे में बहुत ही अच्छे रीति से परमेश्वर के साथ अच्छा संबंध बिताना पड़ता है. बहुत सी बातों पर काम करना पड़ता है, बहुत बार क्षमा करना पड़ता है, बहुत बातों को भूलना पड़ता है, बहुत बातों में चुप बैठना पड़ता है, बहुत बातों में अपने आप के ऊपर काम करना पड़ता है. और ऐसा करने के बाद में बहुत ही परमेश्वर के साथ एक अच्छा संबंध बिताने के बाद में लोग ऐसा कह सकते हैं कि यह आदर्श परिवार है, यह आदर्श पति पत्नी है. और ऐसा करने के लिए आपको बहुत ही परेशानी से गुजरना पड़ेगा, बहुत ही समस्याओं से गुजरना पड़ेगा, बहुत ही कठिनाइयों से गुजरना पड़ेगा. और एक ऐसा कैरेक्टर बनेगा और लोग आपके बारे में सोचेंगे कि ये अच्छा परिवार है,
इनके जीवन में परमेश्वर की उपस्थिति है, इनके जीवन में परमेश्वर की शांति है, इनके जीवन में परमेश्वर काम करता हुआ हम देख सकते हैं। और ऐसा परिवार ऐसे ही नहीं मिलता जैसे आप सोचेंगे, और सोच के ऐसा परिवार नहीं मिलता। बहुत से बार लोग ऐसा सोचते हैं कि मुझे एक अच्छा परिवार चाहिए, एक अच्छा मेरा वैवाहिक जीवन चाहिए, लेकिन वैवाहिक जीवन तभी बनेगा जब आप अपने ऊपर काम करेंगे। परमेश्वर ये चाहता है कि हर परिवार एक अच्छा परिवार हो। हालेलुया, बाजू वाले को बोले हर परिवार अच्छा परिवार हो, ऐसा परमेश्वर चाहता है। नहीं चाहता परमेश्वर ऐसा? कुटुंब व्यवस्था कोणाकडून आहे? देवाकडून आहे। मग कुटुंब व्यवस्था भांडण करण्यासाठी देवाने निर्माण केली? रोज उठून पती पत्नी भांडावे यासाठी आहे का? नाही, पती पत्नीने एक आनंदी सुखी समाधानी जीवन जगावं यासाठी परमेश्वराने तयार केले। आणि जर ते तयार केले तर तुमच्या कॅरेक्टरवर देव काम करणार, लक्षात घ्या। हालेलुया। खूप काही गोष्टी मला सांगायच्या आहेत पण आपल्याकडे वेळ नाहीये, म्हणून मी या ठिकाणी थांबतो। पुढे आपण जाऊया आणि त्याच्यानंतर 2 गोष्टी शिल्लक आहेत तेवढा सांगणं खूप गरजेचं आहे। 22वा अध्याय नीतिसूत्रे 6वं वचन। मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धापणीही तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही। हालेलुया, हालेलुया। कोणाकोणाला लेकरं आहेत त्या ठिकाणी हात वर करा। प्रेज द लॉर्ड। कोण आता ह्या गोष्टीसाठी हात वर करायचं तुम्हाला। कोण तुम्ही तुमच्या मुलांसाठी रोज प्रार्थना करताय? रोज चांगली गोष्ट, व्यवस्थित असो। कोणी तुम्ही तुमच्या कोण तुम्ही लोकांनी की तुमच्या लेकरांना सुवार्ता सांगितली? बाकीचे नाही सांगितलं, अजून सुवार्ता नाही सांगितली। तुमच्या लेकरांना सुवार्ता सांगण्याची गरज आहे का? हो आहे। बाजूला सांगा, तुझ्या लेकरांना सुवार्ता सांगण्याची गरज आहे। यांनी नाही सांगायची, यांना नाही झालेली। तुझ्या लेकरांना सुवार्ता सांगण्याची गरज। लक्षात घ्या, तुम्ही येशू ख्रिस्ताची ओळख आपल्या लेकरांना करून दिलीच पाहिजे। कोणाकोणाला असं वाटतं की माझी मुलं एक आदर्श मुलं आणि माझी लहान म्हातारीपणी सुद्धा माझा सांभाळ करावी, असं कोणाकोणाला वाटतं? ते अचीवमेंट आहे ना आपलं। हात खाली करा। काय आहे आपलं अचीवमेंट आहे? मी प्राप्त करणार आहे की माझी मुलं एक आदर्श मुलं असतील आणि त्यांना चांगली नोकरी असेल आणि म्हातारपणी ज्यावेळेस माझे हातपाय थकतील त्यावेळेस माझी लेकरं काय करणार? माझा सांभाळ करणार चांगल्या प्रकारे। माझं एक जीवन एक चांगलं कुटुंब असेल आणि त्यांच्याकडे पाहून मला असं वाटेल की माझी मुलं खूप चांगली आहेत, आनंदी आहेत, सुखी आहेत, मी सुखी आहे आणि त्यांच्याकडे बघून मला आनंद होतो, असं सगळ्यांना वाटतं। ते अचीवमेंट आहे। पण तुम्हाला माहिती आहे आतापासून त्याच्यावरती काम करावं लागेल। प्रेज द लॉर्ड। सुवार्ता सांगावी लागते, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागते, त्यांना चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात, त्यांना देवाची ओळख करून द्यावी लागते, त्यांना हाताला धरून जबरदस्तीनं चर्च मध्ये आणावं लागतं। कुठं आणावं लागतं? चर्च में आना लगता है। जबरदस्ती से चर्च में लाना पड़ता है। परमेश्वर की पहचान करानी पड़ती है। जबरदस्ती से वो जैसे खाने के लिए जबरदस्ती की जाती है वैसे ही उन्हें प्रार्थना की जबरदस्ती की जाती है। हालेलुया, करनी पडेगी। कारण असेच काही ते लिहायला शिकत नाही। काय सांगतात ते? बोटं दुखत आहेत। काय सांगतात? बोटं दुखत आहेत, मग सांगतात ना असं लिहायला शिकतात। शाळेत आपण अगदी जबरदस्ती ना, तो आपल्या काळामध्ये अगदी मुलांना फुलासारखं नेतात मला, पण आमच्या काळामध्ये 4 फटाके मारून त्याला ते मास्तरला असं बरं सांगाय अजून 2 मारा, मी 4 मारले, नाही बसला मध्येच पळून गेला तर दप्तर हिसकावून घ्या, शर्ट काढतो म्हणा, असं सांग। आपल्या काळामध्ये तसंच होतं, आत्ताच्या काळात तसं नाहीये। पण प्रार्थना सुद्धा तसंच करणार नाही ते, है ना। प्रार्थनेतून बाळा प्रार्थना करते म्हणून हो करतो आणि निघून जाईल। जसं ते बोट दुखतं म्हणतं तसं प्रार्थना करायला पण डोळे दुखते म्हणणार, गुडघे दुखते म्हणणार आणि वाचायला येत नाही म्हणणार, मला समजत नाही म्हणणार, असं बरंच काय काय। चर्च मध्ये आलं तर मला कळत नाही, डोक्यावरून जातं म्हणणार, काही म्हणणार, तुम्हाला आवडत नाही म्हणणार चर्च। आपण तुम्हाला हे सगळं जबरदस्तीने करायचं, कारण अचीव करायचंय ना, मुलांना चांगलं कॅरेक्टर झालेलं पाहायचंय ना, तर आत्तापासून त्यांच्या कॅरेक्टरवरती काम करावं लागेल। जर नाही केलं तुम्ही तर एक दिवस असा येईल की तुम्ही प्रार्थना करून थकाल पण ती मुलं बदलणार नाही। मी खूप लोकांना पाहिलेलं आहे
त्यांची मुलं दारू पितात, त्यांची मुलं वाईट वागतात, त्यांची मुलं चुकीचं कॅरेक्टर आहे, लग्न केलंय तर बायकोला टिकवत नाहीत, त्याच्यावर प्रेम नाहीये, भांडणं त्यांचे आहेत, याची हे भांडून थकले, आता ते भांडणं त्यांची सुरू झाली आणि हे सगळं जे आहे ना सगळा भेळमिसळ झालेलं आहे आणि म्हणतात की अरे आता प्रार्थना करा ना पास्टर. आता पास्टर ना देव ना जगातला कोणता माणूस ना डॉक्टर काही करू शकत नाही. पण जर आतापासून तुम्ही काम केलं तर तुम्ही अचीव कराल की लेकरं चांगली झालेली असतील, त्यांचं जीवन चांगलं झालेलं असेल, आदर्श जीवन असेल. तुम्हाला ते केवळ तुम्हाला चांगलं म्हणणार नाही तर देवाचा धन्यवाद करतील आणि त्यांच्याकडे पाहून तुम्हाला आनंद होईल. हालेलुया. पण बऱ्याच लोकांना अचीव करायचं आहे, लेकरं चांगलं, ते स्वप्नच बघतात. स्वप्न बघून नुसतं होत नाही, लक्षात घ्या. स्वप्न बघत असताना काम करावं लागतं त्यांच्यावरती. त्यांना कंपल्सरी प्रार्थना करण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी, आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यांच्या हातात मोबाईल देत असताना इंटरनेटवर ते काय पाहतात या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतील, लक्षात घ्या. कारण काळ खूप डेंजर आहे, लक्षात घ्या. ते बाहेर जातात, गाडी देत असताना त्यांना विचारावं लागेल तू कधी गेला, कधी आला, कुठे गेला, कुणाला भेटला, किती वाजता बसला, काय केलं, हे सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील. फोनवर बोलत असताना काय बोलतो, कशासाठी बोलतो, किती वेळ बोलतो आणि ते बोलून नेमकं काय चाललेलं आहे तुझं, या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. नाही तुम्ही कराल तर निश्चित अर्थाने ह्या गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या असतील. तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये म्हणा की बघा ना पास्टर मी तर देवामध्ये आहे, माझं लेकरं चांगलं बिघडलेलं आहे, तर नाही, त्या गोष्टी तुम्ही कधीच प्राप्त करू शकत नाही. अचीव करणं हे जास्त महत्वाचं नाही, कॅरेक्टर बनत जाणं हे महत्वाचं आहे. अचीव तर तो ऑटोमॅटिक करेल. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही त्याला जर प्रामाणिकपणा शिकवला, आज त्याला तुम्ही जर चांगलं शिक्षण दिलं, चांगली प्रार्थना करायला शिकवली, तर त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याला तिथपर्यंत घेऊन जाईलच जाईल की ज्याची तुम्ही इच्छा बाळगलेली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कधीही नकार देणार नाही. जर तुम्ही रोज प्रार्थना करताय, त्यासाठी उपवास प्रार्थना करताय आणि त्याला ती जाणीव करून देता की मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय, तर त्याला या गोष्टी निश्चित अर्थाने जाणीव असणार आहे की देवच माझ्या जीवनामध्ये सगळं काही करू शकतो, निश्चित अर्थाने. बरीच लोक त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही आणि म्हणून काय करा, काय लेकरांच्या बाबतीत अचीव करणार आहात त्यासाठी लक्ष देत असताना लेकरं काय बनत चालली ह्याच्याकडे पण लक्ष द्या. अजून एक महत्वाची गोष्ट, किती लोकांनी बायबल या वर्षभरामध्ये वाचण्याची इच्छा बाळगली? पूर्ण बायबल कुठपर्यंत आली तुम्ही? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. किती लोकांनी रोज बायबल वाचतात, म्हणजे रोज कंटिन्यूपणे ते बायबल वाचतात? ज्यांनी हात वर केले ते, ज्यांनी हात वर नाही केले ते बायबलच वाचत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला अचीवमेंट आपण काय ठरवतो जानेवारीच्या पहिल्या दिवशी, पहिल्या आठवड्यामध्ये, की या वर्षभरात मी काय करणार, पूर्ण बायबल वाचून काढणार. या आठवड्यात, या वर्षी तुम्ही प्लॅनिंग केलं होतं का जानेवारीमध्ये? कोणी प्लॅन केलं? किती लोकांनी त्याचं पालन केलं? बस, म्हणजे 50% लोकांनी प्लॅनिंग केलेलं आहे, पण ते प्लॅनिंग सगळं ढासळलेलं आहे. लक्षात घ्या. अचीवमेंट काय आहे आपली? अचीवमेंट काय की एक वर्षभरात मी काय करणार आहे, बायबल वाचणार. माझी ही अचीवमेंट आहे. मला हे अचीव करायचं किंवा मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे की मी एक वर्षभरात पूर्णपणे बायबल वाचून काढणार. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कंटिन्युअसपणे रोज 1 अध्याय, 2 अध्याय, 4 अध्याय, 10 अध्याय, जेवढं पण वाचू शकताय तुम्ही तेवढं तुम्हाला रोज वाचलं पाहिजे. तुम्ही 1 वर्षभरात वाचून पूर्ण कराल की नाही हे मला माहित नाही, पण तुम्ही रोज वाचता हे महत्वाचं आहे आणि हे वाचलं गेलं पाहिजे. आणि समजा जर ते करत नसाल तुम्ही, तर निश्चित अर्थाने तुमची मिस्टेक आहे. अचीव काय करता या मोठ्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत बसू नका. लक्ष कशाकडे द्या की रोज तुम्ही काय करता. रोज तुम्ही बायबल कंटिन्यूपणे वाचलंच पाहिजे. बाजूला सांगा, रोज तुला बायबल वाचायचं. त्यासाठी काय करा, मोबाईल मध्ये बायबल डाउनलोड करा, खिशामध्ये ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, त्याच्यानंतर गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवा. कुठं तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला ते वाचून काढायचा. दिवसातला कोटा तुम्हाला पूर्ण करायचाच आहे. बायबलचा दिवसातला कोटा तुला पूर्ण करायचा आहे. बाजूला सांग, मी प्रॅक्टिकली सांगत आहे, बरं, प्रॅक्टिकली करायला सांगत आहे. कारण आपण बोलतो खूप मोठं की वर्षभरात मी बायबल वाचणार आणि आठवड्यात एकदाच घेऊन बसतो फक्त. वर्षभरात वाचून कसं तर तुम्ही पूर्ण कराल, पण ओढत. कारण बायबल केवळ वाचायचंय म्हणून वाचायचं नाहीये. देव माझ्याशी बोलतो म्हणून वाचायचं. कशासाठी वाचायचंय? बाजूला सांगा, बायबल मधून देव बोलतो. बरोबर बोलतो का? बायबल मधून देव रोज वाचणाऱ्याला माहिती आहे. रोज वाचायला असाल तुम्ही तर देव बोलणार तुमच्याशी, बायबल मधून बोलणार. कारण आता गरज आहे याची गरज आहे. एक दिवस तुमच्या आणि माझ्यापासून हिरावली गेणार, हिरवण्याची वेळ आलेली आहे. काळ बदलत चाललेला आहे.
पण हे जर वाचलंच नाही तुम्ही, पण हेरावलं जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला काहीच आठवत नाही, कारण तुम्ही वाचलंच नाही म्हणून. आणि म्हणून त्यावेळेस तुमच्याजवळ असावं, यासाठी काय करा, मेमोराइज करा, यासाठी वाचून घ्या, भरा भरा भरा, आणि रोज वाचा, तर ते भरत राहणार. हालेलुया. आणि म्हणून कुठपर्यंत पोहोचणार याच्यापेक्षा आज तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आज जर वाचलं नसेल तर आज संध्याकाळी झोपण्यापूर्वी बायबल वाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रोज 2 तास प्रार्थना करणारे किती जण आहेत? खूप चांगलं, मी खूप सांगितलं, खूप मोठं अचिव्हमेंट सांगितली. 1 तास चांगली गोष्ट, अर्धा तास, 15 मिनिट, 5 मिनिटांमध्ये आहेत का कोण? मी जास्त खाली आलो, एकदम जास्त खाली कशासाठी आलो? लक्षात घ्या, तुम्ही इच्छा बाळगत असाल की मी रोज प्रार्थना करतो, पण माहिती आहे तुम्हाला प्रार्थना करणं म्हणजे काय आहे नेमकं? एका शब्दामध्ये सांगा. कशाची बोलणं? अगदी बरोबर. कुणाची बोलणं आहे? तुम्हाला माहिती आहे प्रार्थनेमध्ये अजून एक पार्ट आहे, दुसरा पार्ट. जे सांगितलं ना तुम्ही तोच पार्ट, त्याचा दुसरा पार्ट. एक पार्ट तुम्ही सांगितलं देवाची बोलणं, दुसरा पार्ट देव तुमच्याशी बोलणं. दुसरा पार्ट काय? तुम्ही देवाशी बोलता. आणि दुसरा पार्ट काय? आज किती जणांशी बोलणं? देव, तुम्ही नाही. देव किती जणांशी बोलला ते सांगा मला. 1 2 3 4 5 10. सगळ्यांचे हात पुढच्या वेळेस मला वर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी तुम्ही, कारण हा काळ असं प्रॅक्टिकल करण्याचा काळ आहे. हा काळ आता असा नाहीये पास्टर प्रार्थना करेल, ब्रदर मी आजारी आहे माझ्यासाठी प्रार्थना करा, सिस्टर मी आजारी आहे माझ्यासाठी प्रार्थना करा, मला असं झालं तर. आता रोज हा देवाशी बोलण्याचा, देवाचं ऐकण्याचा रोज काळ आहे. तुम्ही हा काळ तोच आहे. कारण बायबल सांगतं की शेवटच्या काळी मी वर्षाव करीन. कुणावर वर्षाव करीन? रोज रेग्युलरली प्रार्थना करणाऱ्यावरती वर्षाव होणार आहे. कुणावर पण परमेश्वर वर्षाव करणार नाही. कुणावर पण आला गेला तो बसतो टीव्ही बघत बसलेला आहे आणि रोज त्याचं जगामध्ये लक्ष आहे, सगळं काही जगातल्या गोष्टी करतोय आणि त्याचं कुणाकडे लक्ष नाही, त्याच्यावर आत्म्याचा वर्षाव होणार नाही. रोज जो देवाशी बोलतो, देव ज्याच्याशी रोज बोलतो त्याच्यावर वर्षाव होणार. प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थनेमधले 2 पार्ट मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. प्रार्थनेविषयी बरंच काय काय बोलता येतं, पण पहिला पार्ट आहे तुम्ही रोज देवाशी बोलता. दुसरा पार्ट आहे देव तुमच्याशी बोलतो. करायचं म्हणून प्रार्थना करू नका. रोज मला पास्टरनी प्रार्थना करायला सांगितली किंवा माझ्या आई वडिलांनी मला सांगितले बस प्रार्थनेला, चल बायको म्हणते म्हणून कर प्रार्थना, असं नाही. जबरदस्तीने प्रार्थना करायला काही त्याला अर्थ नाही. तुम्ही देवाशी बोलायचं. दुसरा पार्ट देव तुमच्याशी बोलला पाहिजे. रोज प्रार्थनेत हे झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कधी झालं पाहिजे? डेली, रोज झालं पाहिजे. एक दिवस सुद्धा असं म्हणत नाही मी तुम्हाला की तुम्ही एक दिवस करा आणि दुसऱ्या दिवशी नका करू. डेली असं झालं पाहिजे की तुम्ही देवाशी बोलले, दुसरा पार्ट झालाच पाहिजे. रोज देव तुमच्याशी बोलला पाहिजे. जर झाला नाही तर ती प्रार्थना पूर्ण झाली, त्याच्या अगोदर आम्ही नका म्हणू. प्रेज द लॉर्ड. अचिव्हमेंट काय? प्रार्थना करणं. पण अचिव्हमेंट कडे लक्ष नाही. अचिव्हमेंट काय? प्रार्थना करायची. जसं मी बायबल विषयी सांगितलं, बायबल वाचायचं हे अचिव्हमेंट आहे. नाही, बायबल मधून देव माझ्याशी बोलतो म्हणून बायबल वाचायचं आहे मला. अचिव्हमेंट काय? प्रार्थना करणं हे अचिव्हमेंट आहे. पण अचिव्हमेंट करत असताना हे लक्षात ठेवायचं की मी बोललो, देव माझ्याशी बोललो म्हणून मला वाटवायचं. प्रेज द लॉर्ड. मग कदाचित ती 10 मिनिटात झाली तर चांगली गोष्ट आहे, अर्ध्या तासात झाली तर चांगली गोष्ट आहे, 1 तास जर बोलणं संभाषण चालत असेल तर चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रॅक्टिकली करायला सांगत आहे. प्रॅक्टिकली जर नाही केलं तर तुम्ही प्रार्थना जागेवर, पास्टर जागेवर, संगीतच्या जागेवर, चर्च मध्ये येशू, तुम्ही प्रवास करत निघाले, येशू कुठे चर्च मध्ये राहिले. तसं व्हायला नको. येशू तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही बोलाल त्याशी. सगळ्यात शेवटी कुणाकोणाला असं वाटतं की मला सगळ्या सातारला किंवा सगळ्या लाखो लोकांना मला येशूसाठी जिंकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूसाठी कुणाकोणाला जिंकायचंय? अचिव्हमेंट काय आहे की मला किती लोकांना जिंकायचंय? किती लोकांना जिंकायचंय? लाखो लोकांना, है ना. कुणी जर संख्या सांगेल का मला, ज्याने हात वर केले होते, किती संख्या? तर हात खाली 6 लाख. नाही, तुम्ही किती लोकांना जिंकला ते संख्या पाहिजे मला. तुमचं व्यक्तिगत टार्गेट सांगा. कोणीतरी हातवर केले होते ना, संख्या सांगा ना. किती लोकांचं टार्गेट आहे? 2 लाख. अजून 1 लाख. अजून सांगा.
1 लाख. बरं, ज्यांनी ज्यांनी संख्या सांगितली, क्षमा करा मला, ज्यांनी ज्यांनी संख्या सांगितली, ह्या आठवड्यात किती लोकांना सुरुवात सांगितली? हालेलुया. ह्या आठवड्यात किती जणांना सांगितलं? 4 लोक. 3, 2, 1. तुम्ही किती लोकांना पर्यंत पोहोचणार आहात हे महत्वाचं नाही. टार्गेट आहे तुमचं, आनंदाची गोष्ट, अचिव्हमेंट आहे, तुम्हाला ते अचीव्ह करायचं. पण तुम्ही आज कोणाला सांगितलं हे जास्त महत्वाचं. महत्वाचं काय आहे? आज तुम्ही कोणाला सांगितलं. मी किती अचीव्ह करणार आहे हे महत्वाचं नाहीये, मी आज काय करत आहे, आज कोणाला सांगत आहे. मी माझं साक्ष, माझी गवाही किंवा माझं जे काही मला देवाने माझ्यासाठी केले ते मी किती जणांना आज सांगतो हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर ते आजच करत नसाल तर तुम्ही मस्त टार्गेट घेऊन बसला असाल 2 वर्षापासून, मी 2 लाख लोकांना सांगणार, मी 4 लाख सांगणार. चांगली गोष्ट आहे, वाईट टार्गेट नाहीये, चांगलं आहे आणि ते करायलाच हवं. आणि तुम्ही आणि मी सगळ्यांनी ते टार्गेट ठेवायला हवं. पण त्या टार्गेट बरोबर तुम्ही रोज किती लोकांना सांगत आहात हे जास्त महत्वाचं. आज 1, उद्या 2, उद्या 3, असं तुम्हाला रोज आणि रोज त्या गोष्टी केल्याच पाहिजे. तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही 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 मी टार्गेट ठेवलंय, पास्टर माझ्याकडे लेख आहे, मी रोज प्रार्थना करतो, तर कागद फाडून टाका, काही कामाचं नाही जर तुम्ही करत असाल तर. कारण कागदावरती काम नाही होत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला डायरेक्ट रीतीनं तुमची साक्ष सांगायची आहे. तुम्ही लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहात, आनंदाची गोष्ट आहे. पण तुमच्या संपर्कात आलेल्या माणसाला तुम्ही साक्षच नाही सांगत आहे तर तुम्ही लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचणार कसे? पोहोचणारच नाही तुम्ही. तुमच्या कामगारातल्या, तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना सुवार्ता माहिती आहे का सगळ्यांना? तुमच्या शेजाऱ्यांना सुवार्ता आजपर्यंत तुम्ही सांगितले का? आता मगाच तर मी काय आपल्या लेकरांना सांगितले का हात वर करा म्हणलं तर लेकरांना नाही सांगितले काही जण. मग तुम्ही लेकरांनाच नाही सांगितलं तर जगाला काय हासिल करणार तुम्ही? जगाला काय प्राप्त करणार? जगाला नाही सांगू शकत तुम्ही. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या जगातल्या, तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसमोर नाही का तुम्ही त्यांना परिवर्तित करू शकले, पण तुमची साक्ष तुम्ही सांगू शकले रोज. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी देवाने काय केलं हे त्यांना सांगा. त्यांना हे सांगायची गरज नाही की तुझ्यासाठी हे करणार ते करणार नाही, ते परमेश्वर बघून घेईल ते काय करायचं ते. पण तुमच्यासाठी देवाने काय केलं हे त्याला सांगा मला. की माझ्यासाठी येशूने प्राण दिलाय, माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर गेला, माझ्यासाठी मला प्रभूनं आशीर्वाद दिलं, मला आरोग्य दिलं, माझ्या जीवनामध्ये ह्या दिल्या, माझी लेकरं चांगली आहेत, माझा बिझनेस व्यवस्थित चाललेला आहे, मला शांती आहे, मी चांगलं रात्रीचं झोप घेतो आणि त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये खूप आनंदी आहे मी आणि माझा परिवार खूप चांगला आहे आणि मी कुठलाही प्रकारचा आजार माझ्या शरीरामध्ये नाही, हे त्याला सांगा. हालेलुया. हे तुम्ही सांगा. निश्चित अर्थाने तुम्ही सांगत राहा. मग 2 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचणं, 1 लाख लोकांच्या पर्यंत पोहोचणं, जे काही तुम्ही टार्गेट ठरवलं असेल ते सोपं जाईल. हालेलुया. नाही का आपण तुम्ही त्याचं निम्म टार्गेट तरी पूर्ण केलं असेल आपल्या मरणाच्या पहिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही नाही आजपासून जर एकाला जर नाही सांगितलं, अचिव्हमेंट खूप मोठी आहे पण अचिव्हमेंट कडे लक्ष नका देऊ. तुम्ही आज काय करत आहात त्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय अचीव्ह करणार आणि काय तुम्ही काय करत आहात या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आज जे काही मी तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवा आणि युट्यूबवर पुन्हा एकदा हा संदेश ऐका. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही ते ऐकाल त्यावेळेस तुम्हाला समजेल. जर समजलं नसेल कुणाला तर पुन्हा एकदा ऐका. मी सांगण्याचा प्रयत्न केला, माझं थोडंसं वेळ जास्त घेतला असेल मी, पण अजून सुद्धा काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. पण जे काही महत्वाचा मुद्दा आहे ते मात्र मी तुम्हाला सांगितले, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय बनणार आहात याच्यापेक्षा तुम्ही कोण आहात याला परमेश्वर जास्त महत्व देतो. प्रेज द लॉर्ड. आणि तेच खरं देवाबरोबर चालणं आहे. आणि नाही तर तुम्ही कोण बनणार आहात याच्याकडे लक्ष देत राहाल तर तुम्ही ते कधीच बनणार नाही. कारण परमेश्वराला काय करायचं आहे? तुमच्या कॅरेक्टरवरती काम करायचं आहे. हालेलुया. आणि प्रभू प्रत्येक क्षेत्रात काम करणार. हालेलुया. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. या आपण सगळेजण डोळे बंद